मी स्वतःला भाग्यवान समजतोय। किंवा एखाद्याला असं वाटलं की आपल्या जीवनाचं सार्थक झालं। तो क्षण आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या माध्यमातून मेहरून इथं आला आणि स्वर्गीय लोकनेते मुंडे साहेबांच्या प्रवेशद्वाराच्या चौकाचं या ठिकाणी भूमिपूजन माझ्या हस्ते झालं। राजकारणात समाजकारणात मी लहानाचं मोठं होत असताना स्वतः या ठिकाणी भाऊंनी पाहिलं। मला आजही आठवतं की मी 96-97 ला पहिल्यांदा विद्यार्थी आघाडीचा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा अध्यक्ष होतो। त्याच्यानंतर युवा मोर्चाचा राज्याचा 2दा उपाध्यक्ष झालो, 2दा सरचिटणीस झालो आणि अध्यक्ष व्हायला स्वर्गीय मुंडे साहेबांचा पुतण्या असताना सुद्धा 2007 उजळली। पण त्या युवक चळवळीमध्ये काम करत असताना संबंध महाराष्ट्रामध्ये आम्ही एक घोषणा फार फेमस केली होती। महाराष्ट्राचे 2च नाथ, एक गोपीनाथ, एक एकनाथ। मला युवा मोर्चाचं अध्यक्षपद मिळावं याच्यासाठी फार आग्रही भूमिका पक्षामध्ये त्यावेळेस नाताभाऊंनी घेतली। योगायोग बघा की 1991 ला पहिल्यांदा लोकनेते स्वर्गीय मुंडे साहेबांना या ठिकाणी आणण्यामध्ये नाताभाऊंनीच पुढाकार घेतला। नाथाभाऊंनीच या ठिकाणी आणलं आणि आज त्या घराण्यातल्या दुसऱ्या पिढीला सुद्धा इथं आणण्यामध्ये नाथाभाऊंनीच या ठिकाणी पुढाकार घेतला। भलेही 2 व्यक्ती 2 समाजामध्ये 2 जातीमध्ये जन्माला असतील, कुणी कुठल्या जातीत कुठल्या धर्मात जन्माला यावं हे तुमच्या माझ्या हातात नाही। तुमच्या माझ्या हातात असतं तर फार वेगळं झालं असतं। दोन जातीमध्ये वेगवेगळ्या जन्माला येऊन सुद्धा स्वतः त्यांचं आणि माझं कुटुंब एकत्र हे समजणं हे मी जर पाहिलं असेल तर ते नाथाभाऊ आणि स्वर्गीय मुंडे साहेबांच्या या 2 कुटुंबामध्ये पाहिलं। राजकारणाच्या पलीकडे जाऊ यांचे संबंध मी स्वतः पाहिले। ही खरी गोष्ट आहे। एक काळी ज्या पक्षात पूर्वी नाथाभाऊ होते, मी होतो, कदाचित आपल्यापैकी अनेक जण असतील किंवा सर्वच जण असतील मुंडे साहेब असताना तो पक्ष एका ठराविक मर्यादेमध्ये काम करणारा पक्ष म्हणून ओळखला जायचा। पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये, महाराष्ट्राच्या वाडी वस्ती तंड्यावर आणि महाराष्ट्रातल्या सर्व जाती धर्मामध्ये जर भारतीय जनता पार्टी त्या काळात कुणी नेला असेल तर सांगताना अभिमान वाटतो की लोकनेते स्वर्गीय मुंडे साहेबांनी आणि नाथाभाऊंनी या महाराष्ट्रात होतो। ही खरी गोष्ट आहे। बोलत बोलत एक गोष्ट भाऊ बोलून गेले की आज तुम्ही आम्ही स्वर्गीय मुंडे साहेबांना मुकलो, पण 2009च्या निवडणुकीमध्ये स्वर्गीय मुंडे साहेबांनी लोकसभाची निवडणूक लढवूच नये
ही भूमिका मी मांडली होती, कारण मला असं वाटत होतं की 2014 पर्यंत स्वर्गीय मुंडे साहेबांनी आणखीन महाराष्ट्रामध्ये काम केलं पाहिजे. आणि कदाचित भाऊ जर ते झालं असतं, ते ऐकलं असतं, तर तुम्ही आम्ही जे स्वप्न पाहिलं होतं स्वर्गीय मुंडे साहेबांच्या बाबतीमध्ये, आणि ज्या स्वप्नासाठी अविरतपणे आपण सर्वजण झगडत होतो, ते स्वप्न कदाचित 2014ला आपल्याच डोळ्या देखत आपल्या समोर मुंडे साहेबांनी पूर्ण केलं. नियतीला काय वेगळं मान्य होतं? नियतीने काय स्वर्गीय मुंडे साहेबांना आम्हाला कमी केलं अशातला भाग नाही. नियतीचे उपकार आहे फार मोठे. दिलं, संघर्षातून दिलं, संघर्ष करावा लागला. शेवटी संघर्ष केल्याशिवाय जे मिळालंय त्याची किंमत होऊ शकत नाही, त्याची किंमत आपल्यालाही कळत नाही. माझी ही दुसरी वेळ यायची. यापूर्वी 2003ला आलो होतो. आज 2-2.5 वर्षानंतर पुन्हा जळगावला आलो. पुन्हा तुम्ही निमंत्रण दिलं, भाऊंनी सांगितलं. याचा अर्थ 2-2.5 वर्षापूर्वी भाऊ मी इथं आलो नव्हतो जळगावमध्ये असातला भाग नव्हता. आलो होतो, आपल्याकडून मला निमंत्रण नव्हतं. माणसाचा विचार बदलायला वेळ लागतो. कदाचित त्या काळामध्ये भाऊ मी त्यांच्या सर्वांसाठी आज नायक जरी वाटत असलो, तर त्यावेळेस कदाचित तुम्हाला मी खलनायक वाटत असलो. खरंय ना? भाऊ नव्हती. पण मी सुद्धा गेली 10 वर्षाचा संघर्षाचा सगळा पाहिलाय, अनुभव घेतलाय. तो संघर्ष काय अचानक माझ्या समोर आला आणि मी त्या ठिकाणी संघर्षामध्ये उभा राहिलो अशातला भाग नाही. तो लढायचा संघर्ष, तो सिद्ध करायचा संघर्ष जर मी कुणाकडून शिकलो असेल तर ते स्वर्गीय मुंडे साहेबांकडे आणि स्वर्गीय माझ्या वडील अण्णांकडे बघूनच शिकलेलो आहे. त्यामुळे स्वाभाविक संघर्ष करत असताना त्या काळात आपल्या सोबत असणाऱ्या प्रत्येक माणसाची, भलेही त्या व्यक्तीने आपल्याला चांगलं बोललं नसेल, वागलं नसेल, कदाचित आपण वेगळी राजकीय भूमिका घेतली म्हणून त्या व्यक्तीला ते पटलं नसेल, याचा अर्थ त्या व्यक्तीकडे माझा बघण्याचा बदललेला आहे असं कधीही होऊ शकणार नाही. माझ्यासाठी सर्वजण सारखे. 10 वर्षापूर्वी जे मला शिव्या देणारे होते ते सुद्धा आज माझ्यासाठी तेवढेच प्रिय आहेत. आणि 10 वर्षापूर्वी माझ्यासाठी झटणारे जेवढे होते तेही माझ्यासाठी प्रिय आहेत. दोष ना तुमचा होता ना दोष माझा होता. प्रसंग नियतीने असा आणला होता. कदाचित माझ्यातला संघर्ष त्यांना बघायचा असेल, तो बघितला. कदाचित नियतीला असं वाटलं असेल की स्वर्गीय मुंडे साहेबांनी स्वतःला स्वतःच्या कर्तृत्वाने ज्या पद्धतीने सिद्ध केलं, तू जरी मुंडेंचा पुतणा असलास तरी तुला वेगळं प्रिव्हिलेज नाही. तुला सुद्धा तेच संघर्ष, तेच कष्ट, तेच सगळं करायचंय आणि सिद्ध व्हायचंय. हे कदाचित नियतीला माझ्या पदरीही घालायचं असेल. पण आज आपल्या सर्वांच्या समोर भाऊंनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्यात, भाऊ स्वर्गीय मुंडे साहेबांच्या नखाची बरोबरी मी करू शकत नाही. अद्वितीय, अद्भुत असं स्वर्गीय मुंडे साहेबांचं नेतृत्व. एक सांगतो की जेवढा विश्वास तुम्ही सर्वांनी स्वर्गीय मुंडे साहेबांच्या वर टाकला, भलेही राजकीय कुठल्या गोष्टी जमलं नाही जमलं तरी चालेल, पण तो विश्वास मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपला तुटू देणार नाही.
हे वचन मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने कदाचित काही गोष्टी नियतीला माझ्या हातून पूर्ण करायच्या असतात. स्वर्गीय मुंडे साहेबांचे समाजाप्रती, फक्त बंजारी समाजाचंच नाही तर सर्व जातीपातीच्या प्रती, धर्माच्या प्रती जे काही स्वप्न होते ते स्वप्न कदाचित नाथाभाऊंना माहित असतील. कारण सावलीसारखे नाथाभाऊ राजकारणाच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सोबत होते. मी 20 वर्ष सावलीसारखा स्वर्गीय मुंडे साहेबांच्या सोबत होतो, कदाचित ते मला माहित असते. आणि मी आपल्याला सांगतो की ते सर्व स्वप्न पूर्ण करण्याची जिम्मेदारी स्वर्गीय मुंडे साहेबांची नियतीने माझ्या खांद्यावर दिलेली आहे आणि ती मी पूर्ण करणार. सहजासहजी मी अशा कुठल्या कार्यक्रमात येत नाही. कुणाला पटेल नाही पटेल माहित नाही, सगळ्यांचं एकमत असतं असं नाही. भाऊ म्हणले वारस, तुम्ही मला वारस म्हणला तर आणखीन कुणाला काही वेगळा राग यायचा, त्याच्यापेक्षा मी कुठलाही याचा नाही. हा, स्वर्गीय मुंडे साहेबांनी समाजाच्या प्रती जे जे स्वप्न पाहिलंय ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी नियतीने माझ्यावर दिली आणि ती मी माझ्या खांद्यावर घेतली. त्याचं वचन मात्र मी आज आपल्या सगळ्यांच्या समोर. जीवनात अनेक संघर्ष पाहिले तो, अनेक संघर्ष. विरोधी पक्ष नेता झाल्यानंतर जिथं संत श्रेष्ठ ऐश्वर्य संपन्न बाबांच्या दर्शनाला गडावर गेलो तिथं दगड खावं लागली. नियतीचं चक्र कसं फिरतं बघा. आज तिथल्याच मठाधिपत्यांनी, न्यायाचार्यांनी मला त्या भगवान बाबाच्या मंदिराचं दगड करण्याचं, दगड व्हायची संधी दिली. हे कुठेतरी इमानदारीचं फळ भगवंत देत असतो. ती इमानदारी त्या क्षणाला जरी तुम्हाला लक्षात आली नसली तरी शेवटी 10 वर्षानं का होईना लक्षात आली आणि खलनायकाचा नायक म्हणून आज आपल्या समोर मी आला. स्वर्गीय मुंडे साहेबांच्यावर सर्वाधिक प्रेम जर कोणी केलं असेल, सर्व समाजाने केलं, सर्व धर्मातल्या लोकांनी केलं, सर्वाधिक प्रेम जर कोणी केलं असेल तर ते ऊसतोड मजुरांनी केलं. आणि मला आज अभिमान वाटतो सांगायला की या महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री झाल्यानंतर खऱ्या अर्थानं ऊसतोड मजुरांचं हे महामंडळ स्वर्गीय मुंडे साहेबांच्या नावाने निस्ती घोषणा करून नाही तर कायदा करून की महाराष्ट्रात 1 टन ऊसाचं गाळप झालं तर त्याच्या मागे 10 रुपये ऊसतोड मजुरासाठीच्या विकासासाठी ठेवायचे आणि त्या 10 रुपयाला 10 रुपये राज्य सरकारने द्यायचे. त्यांना मागे 20 रुपये हे ऊसतोड मजुराच्या विकासासाठी ठेवण्याचं त्या स्वर्गीय मुंडे साहेबांच्या नावाच्या महामंडळातून करता आलं. याच्यासारखं दुसरं समाधान कुठलं नाही. हे महामंडळ शेवटी कामगार विभागाकडे जाणार. मी माननीय राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांना, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना विनंती केली की हे महामंडळ सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडे ठेवा जोपर्यंत मी मंत्री आहे. कारण कुठेतरी या महामंडळाशी संबंधित येणाऱ्या ऊसतोड मजुराचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी स्वर्गीय मुंडे साहेबांनी त्यांच्या अंगावर घेतली होती. ते आज हयात नसताना ती पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे हे मला कोणी सांगायची गरज नाही, कारण ते माझ्या रक्तात आहे. म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला एवढंच सांगेन की तुम्ही बोलवा न बोलवा, परिस्थिती कशी असते राजकारणात मी पाहिली, तुम्हालाही माहिती. तुम्ही गालात ते गालात हसायला लागलं. पण ज्या ज्या वेळेस मी जळगावमध्ये येईल त्या वेळेस आपल्या सर्वांच्या दर्शनाला इथं आल्याशिवाय राहणार नाही हा शब्द या निमित्तानं मी देतो.
कदाचित नियतीला काय मान्य माहित नाही, पण स्वर्गीय मुंडे साहेबांचे जे जे स्वप्न होते, साईबाबांचं दर्शन घेतलं, साई पादुकांच्या वरती आपलं डोकं ठेवून तुमच्या समोर यायच्या अगोदर मी एवढंच या ठिकाणी मागणं केलं की स्वर्गीय मुंडे साहेबांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये सर्वसामान्य जनतेसाठी जे जे काही स्वप्न पाहिले ते स्वप्न पूर्ण करण्याची ताकद माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला दे, एवढीच प्रार्थना या ठिकाणी आज इथे येताना केली. आपल्या सदिच्छा अशाच राहाव्यात, असंच प्रेम राहावं हीच अपेक्षा आहे.